तर मतदान प्रक्रियेत फेरफार आणि मत चोरीचे आरोप करत आज मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत। मुंबई मेट्रो, ट्रेन आणि रस्त्यांच्या मार्गे आंदोलनकर्त्यांची गर्दी वाढती आहे। निवडणूक आयोगाने लोकशाहीचा गळा घोटलाय असा आरोप करत लोकशाही वाचवा घोषणांनी वातावरण पेटलंय। दरम्यान या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संजय गडदेत आणि त्यांनी मुंबई मेट्रोतून थेट परिस्थितीचा आढावा घेतलाय। पाहूयात। मागील काही दिवसापासून विरोधकांकडून जो आहे तो मतदार यादीमध्ये घोळ उघडकीस आणण्याचे काम सुरू झालं आहे। यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना कामाला लावल्यानंतर मतदार याद्यांमधील घोळ जो आहे तो मोठ्या प्रमाणावर उघडकीस आला होता आणि याच मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आल्यानंतर जो आहे आता सर्व पक्षीयांकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये आज भव्य सत्याचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेना ठाकरे गट असेल, मनसे असेल, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, या सर्व पक्षीयांचा हा आज मोर्चा आहे। मी सध्या मेट्रो सिनेमा जो चौक आहे या परिसरामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आता आहे ते वातावरण निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जे ते बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याशिवाय सर्व पक्षीयांचे जे झेंडे आहेत, शिवसेनेचा झेंडा असेल, मनसेचा झेंडा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा असेल, हे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। या मोर्चाला जी आहे ती मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मोर्चा जो आहे तो निघणारच अशा या ठाकरे बंधूंकडून याचा निर्धार करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।